नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती यांच्या वतीने या आंदोलनाच्या संदर्भात अपडेट आलेला आहे, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा या ठिकाणी अपडेट काय सांगतोय। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन फक्त देश आणि राज्यव्यापी आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती स्थापन केली आहे। त्यामुळे आपल्या प्रत्येक युनियनचे काम आहे त्या परिस्थितीत चालूच राहणार आहे। त्यामुळे सेविका मदतनीसांनी गैरसमज करू नये। बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक युनियनचे काम आहे आणि त्या परिस्थितीत चालूच राहणार आहे। सर्व सेविका आणि मदतनीसांनी प्रथमतः आपली गैरसमज या ठिकाणी करून घेऊ नये। समन्वय समितीच्या नेतृत्वाखालील दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजीचे नागपूर येथील पहिलेच राज्यव्यापी धोरणे आंदोलन यशस्वी करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे हे यश कोणत्याही एका युनियनचे नसून समन्वय समितीचे आहे। बघा सध्या युनियन स्पर्धेमध्ये उतरलेला आहे, मैदानामध्ये उतरलेला आहे। जसे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मिळावं यासाठी सध्या हा लढा चालू आहे। खरं तर हा एक प्रामुख्याने हा जो लढा आहे तो लढा एका युनियनचा नसून प्रत्येक समन्वय समितीचा आहे। राज्यातील सेविका मदतनीसांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही म्हणजे समन्वय समितीच्या माध्यमातून मोठा पर्याय उपलब्ध करून दिला आहे। असे असले तरी समन्वय समितीमध्ये सामील आपली युनियन असलेल्या आपल्या कार्यक्षेत्रात भक्कम करून समन्वय समितीची ताकद वाढवावी ही विनंती। निमंत्रक युवराज बैसाणे धुळे, संजय मापले अमरावती, जयश्री वाबळे अहिल्यानगर, रामकृष्ण बी पाटील जळगाव, पूनम निंबाळकर पुणे, राजू पाटील नंदुरबार। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीकरिता बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती देखील आपलंच आहे आणि त्यातच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती या समितीच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी बैठक व आंदोलनासंदर्भात अपडेट असतोय ते जास्तीत जास्त आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू। एकूणच 13 तारखेला म्हणजे 13 डिसेंबर 2025 रोजीचं नागपूर येथील पहिलं राज्यव्यापी धरणे आंदोलन होतं। खरं तर ते आंदोलन यशस्वी करत सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे। येत्या 6 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक राज्यातील सेविका आणि मदतनीसांना त्यांचे हक्क आणि प्रमुख मागण्या आणि न्याय मिळवून देण्यासाठी ही समन्वय समिती इथून पुढे काम करणार आहे। या माध्यमातून एक मोठा व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हीच जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू। जर तुम्ही आमच्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा। कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।